वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव
सुख झाले हो साजनी 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 पाता दोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया बने म्हणून विठ्ठलिया बने म्हणून विठ्ठलिया बने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवेवर बापर कुमा देवेवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवेवर बापर कुमा देवेवर बापर कुमा देवेवर विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो माधव बरवा लेकर राचे गीत वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे वाहे पोराचे तर वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे आले पोराचे गीत वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त आले पोराचे तर वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त आयती कळवळ्याची जाते करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती आयती कळवळ्याच्या जाते करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती हा पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हेच आहे त्याचे सर्वस्व हेच आहे त्याचे सर्वस्व हेच आहे हा पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हेच आहे त्याचे सर्वस्व हेच आहे त्याचे सर्वस्व हेच आहे आयते कळवळ्याची जाते करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती आयते कळवळ्याच्या
जाती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती तुका म्हणे माते तुम्हा संतावरे होते तुम्हा संतावरे होते तुम्हा संतावरे होते तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते तुका म्हणे माते तुम्हा संतावरे होते तुम्हा संतावरे होते तुम्हा संतावरे होते तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते ऐसे कळवळ्याची जाती कळवळ्याच्या जाती ऐसे कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती करेला भाविन करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती कळवळ्याच्या जाती करेला भाविन करेला भाविन प्रीती करेला भाविन प्रीती विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमारी 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 विठोबार कुमार विठोबार कुमारी पोराचे लेकोराचे शीतल लेकोराचे शीतल लेकोराचे शीतल लेकोराचे लेकोराचे लेकुराचे येत लेकुराचे येत माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित ऐशी कवळ्याच्या दाते ऐशी कवळ्याच्या दाते ऐशी कवळ्याच्या दाते ऐशी कवळ्याच्या दाते वाहे माऊलीचे चित वाहे माऊलीचे चित ऐशी कवळ्याचे दाते
करेला भावेन करेला भावेन प्रीती करे भावेन प्रीती ऐशी कळवळ्याच्या दाते ऐशी कळवळ्याच्या दाते ऐशी कळवळ्याच्या दाते ऐशी कळवळ्याच्या दाते
संभाजी महाराजांची जय. संतांची जय हो. विठ्ठल 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 विठ्ठल. लेकराचे हित, लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त. ऐशा कळवळाच्या जाती करी लाभावी न प्रीती. पोटी भार वाहे, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साये. ऐशा कळवळाच्या जाती करी लाभावी न प्रीती. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे तुम्हा संताओ छे. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. विठ्ठल विठ्ठल महायोग पिते तटे भीमरत्या वरपुंडलिकाय धातु मुनींद्र. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंग करू प्रथम जपन दुसरे करण सर्वप्रिया दुसरे चरण. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका. तपो ज्ञान वैराग्यम भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम. मुख्य विषय वेदांत शास्त्रार्थ नित्यम. नमो नारायण गिरी पर ब्रह्म स्वरूपम शरण शरण हनुमंता. शरण हनुमंता. लेकराचे हित किंवा लेकराचे हित वाहे माऊलीचे चित. ऐशा कळवळाच्या जाती करी लाभावी न प्रीती. विठ्ठल विठ्ठल. आज प्रस्तुत प्रसंगी घेतलेला अभंग जगतमान्य जगद्गुरु देहू निवासी संत तुकाराम महाराजांचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आज आम्ही तुम्ही पाहुणे आपश्रेष्ठ किंवा भावकी तर आपण जमलो कशा कारणानं तर 2 वर्षापूर्वी 2024 त्या वारी झाल्यानंतर मला वाटतं 7-8 दिवसानंतर
ही घटना घडली आणि ही न्यूज व्हायरल झालेली आहे. म्हणजे ही व्यक्ती मृत्यू झाल्यानंतर का व्हायरल झाली? का? कारण निष्ठावंत वारकरी आणि अशा वारकऱ्याच्या घरामध्ये माझ्यासारख्या पामराला कीर्तन सेवा मिळाली. ज्ञानोबा माऊलीच्या उक्तीप्रमाणे मज पामराने काय थोरपण पायेची वाहन पायी बरी. ज्ञानोबा माऊली म्हणतात की मी मोठं पण काय अर्थ नाही. कारण असे निष्ठावंत आम्ही जरी कीर्तनकार असलो तरी आम्ही निष्ठावंत वारकरी नाही. कारण नियमावली असते वारकऱ्याची की एकादशीला तुम्ही पंढरपुरात पाहिजे आणि पंढरपुरातून एकादशी नंतर बारशीला आम्ही काय करतो, वाकरीला जातो. वाकरीतून सगळ्या माऊलींच्या संतांच्या दिंडीचं दर्शन घेतो आणि तिथनं 5 किलोमीटर आम्ही चालतो. कारण आम्हाला सुट्टी कमी, वेळ देवासाठी कमी. आता आमच्या सारख्या महाराजाकडे जर वेळ नसेल तर तुमच्या सारख्या लोकांकडे वेळ नाही. पण वारीला जाणं, वारीला कोण जाऊ शकतं? कोणीही जाऊ शकतं. हा, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी. पाय पाय रे पंढरी, 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 पाय पाय रे पंढरी. होय होय वारकरी, पाय पाय रे पंढरी, काय करावी साधने होय होय वारकरी, पाहे पहा पंढरी. कोण पंढरीला जाऊ शकतो? पहिलं सांगितलं हो वारकरी हो आणि मग पंढरी. बिना वारकऱ्याचा पंढरपुराला मजा करायला गेला. काय करायला गेला? मजा. होय होय वारकरी, वारकरी कोणी व्हावं? कोण? सगळ्यांना अधिकार आहे. सकळाशी येते आहे अधिकार. मानवी जीवनात आल्यानंतर माणसानं कसं वागावं, माणुसकीप्रमाणे वागलं पाहिजे हे कोण शिकवतं? अन्य प्राणी शिकवत नाहीत. फक्त मनुष्य प्राणी असा आहे की माणसानं माणसासारखं वागावं हे शिकवतं विठ्ठल. त्यांच्या घरामध्ये पैसा किती आहे याला महत्व नाही. अंतःकरणामध्ये त्या पंढरीच्या राजाचं अस्तित्व किती आहे ह्याला फार किंमत आहे. आणि हृदयात या माऊलींच लक्ष्मी त्या घरामध्ये आली आणि समस्त शिवे परिवार तिथं उपस्थित आहे. आणि आपण द्वितीय पुण्यस्मरण माणसाला वर्ष श्राद्ध 10वा, आता 10वा सुद्धा 3ऱ्या दिवशी होतोय. कारण वेळ नाही माणसाजवळ. संसारासाठी भरपूर वेळ काढतील पण कार्य 10वा जे विधी आहेत त्या विधीला वेळ भेटत नाही. माणसं पैशाच्या मागे धावायला वेळ आहे पण माणसाला हिंदू धर्माच्या कार्याला किंवा हिंदू धर्माची संस्कृती जपण्यासाठी मनुष्य जन्मात आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे. जर आपण पशु प्राण्यावाल्या जगत असेल तर आपलं जीवन कसं होईल? पशु जीवन होईल. कसं होईल? पशु जीवन. मग मला सांगा, पंढरीच्या वारीला कधी म्हस, गाढव, बैल कधी पंढरीच्या वारीला गेलेत असं तुम्हाला दिसलंय का? ज्याचं भाग्य आहे ती बैल गेलेत रथा बरोबर. नाही कसं म्हणताय? घोडं पण गेलेत,
मग मला सांगा त्यांचं पूर्वजन्माचं काहीतरी भाग्य आहे म्हणून पंढरपुराला जातात. पंढरपुराला कोणीही जात नाही. आणि 2 वर्षापूर्वी जो व्हिडिओ व्हायरल झाला आणि आमचे लालासो पंढरनाथ तिथे पती, ज्या लक्ष्मीचा पती हृदय किती, कारण दुःख संकट असल्यानंतर परमार्थाकडे वळणं फार अवघड आहे. कारण परमार्थाकडे जाणं संकट आल्यानंतर माणूस देवाच्या नावानं खडी फोडत असतो, देव देव कराय मागत नसतो. पांडव प्रतापामध्ये बघितलं आपण, अखंड वनवास पांडवांना होता, तरी त्या देवाला पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवाची आठवीती, परित्या देवाची आठवीती. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवाची आठवीती, परित्या देवाची आठवीती. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवाची आठवीती, परित्या देवाची आठवीती. पाहते पांडव अखंड वनवासी, परित्या देवाची आठवीती, परित्या देवाची आठवीती. भक्तासमोर कितीही संकट येऊ द्या. मला 6वीत, लहानपणी मी 6वीला गेलो त्यावेळी माझं वडील गेलं, पण ह्या माऊलींचं लालासो पंढरीनाथ शिबे यांचं लहानपणी वडिलांचं छत्र हरवलं आणि तारुण्यात पत्नी किती दुःख संकट समोर आणि आपला मोलमजुरी शेतीचा पेंटिंगचा व्यवसाय करून सुद्धा धर्म ज्ञानाचं कार्य, कारण कीर्तन प्रवचन हरिकथा कशासाठी, टाइमपास मजा शायनिंग करण्यासाठी नाही, आपला आत्मकल्याण करण्यासाठी. कशासाठी? 13व्या शतकामध्ये ज्ञानोबा माऊली, नामदेव महाराज, सकळ संतांनी असाच भरविला आणि कीर्तनाला सुरुवात केली. आणि नामदेव महाराज म्हणतात, ए नाच कीर्तनाच्या रांगी, 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 नाच कीर्तनाच्या रांगी. ज्ञानदीप लावू जगी, लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, लावू जगी. सर्वसांगणी बाधाई, सर्वसांगणी बाधाई, सर्वसांगणी. माहेरचं नाव रंजना पवार, त्यांच्या आई सौभाग्यवती सावित्री पवार आणि वडील अंकुश पवार. या लक्ष्मीचं त्यांना धन्यता जाते. कुणाला जाते? संस्कार जर मुलामध्ये डेव्हलप करायचे असतील किंवा मुलीमध्ये डेव्हलप करायचे असेल तर ते सर्व श्रेय कुणाला जातं? धन्य माता पिता कोळी कन्या पुत्र होते जे सात्विक, पुत्र होते कन्या पुत्र होती ती सात्विक, कन्या पुत्र होते दयाचा हित वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा. कुळामध्ये मुलगी सात्विक झाल्यानंतर 24 कुळाचा उद्धार होतो आणि मुलगा जर 12 कुळाचा उद्धार, म्हणून 21 कुळाचा उद्धार होतो. म्हणजे मुलगी माहेरच्याही 12 कुळाचा आणि सासरच्याही कुळाचा. अजून सुद्धा सासूबाई रडतात हुमसून, कारण मी विचारलं आल्या की कशा होत्या सासू सुनबाई,
अजून सुद्धा टसा टसा रडतात प्रेमानं. कारण पतिदेवाची इच्छा होती की आम्ही म्हणजे पत्नी सवेत वारीला जायचं. 2024 ची गोष्ट आहे. पत्नी सवेत पंढरीच्या वारीसाठी लक्ष्मी न म्हणावं नाही यंदा मी नाही जाणार. तुम्ही काय करा, आईला घेऊन पंढरीला जावा. आईला घेऊन गेला. नंतर जो व्हिडिओ व्हायरल झाला बघा, नामदेव महाराजांनी धोंड्याला दगडाला बघा वस्त्र, जिथं व्यापार नामदेव महाराजांचं व्यापार करत असताना कपड्याचा व्यापार असल्यामुळे नामदेव महाराजाकडे एक वेळ दामो शेट्टी म्हणजे वडिलांनी हे विकण्यासाठी सांगितलं आणि त्यावेळी उन्हात कडक असं कडक दगड पाहिली आणि जीव राहिला नाही नामदेव महाराजांची. सगळ्याच दगडांना काय केलं आणि त्या 2-3 दगडाला जामीन म्हणून घेऊन गेलं. वडील दामो शेट्टी नामदेव महाराजांना विचारतात, नामदेवा बर पैसे कुठे आहेत? तर विकले उधार पैसे जामीन म्हणजे धोंडोबाला दगडोबाला काय केले, कपडे विकले आणि ते रूम मध्ये ठेवलेत. ते जामीन म्हणून आणलेले धोंडे, त्या धोंड्याचं सोनं झालं. नामदेवाच्या संगतीत त्या दगडाचं सोनं झालं. पण संत विचारानं आम्ही तुम्ही जर जगलो, कर्मरूपी अभंग आम्ही तुम्ही जगलो, तर आपलं सुद्धा ह्या दगडाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल पाहिलं आतमध्ये तर ते 3 दगड सोन्याचं झालं. आता आपल्या व्यापार घरात वापरूया असं म्हटल्यानंतर नामदेव महाराजांनी ती लगेच चालाकीनं हाय तिथं ठेवल्यानंतर परत दत्त. परत एक प्रसंग आला नामदेव महाराजांच्या की विकण्यासाठी. तर एक नामदेव महाराजांचा भोळा स्वभाव आहे. एक ग्रस्त दगड घेऊन गेला आणि दगड घेऊन गेला, ही दगड माझा जामीन ठेव आणि मला काय कर धोतर दे. नामदेव महाराज गोळे होते आणि ते दगड जामीन ठेवला. आणि दामो शेट्टीने विचारलं, अरे नामा एक धोतर दिसत नाही, त्याचा पैसा आला नाही. तर तो दगड जामीन ठेवलेला घरात जाऊन म्हणले घरामध्ये आहे आणि तो पाहिला तर त्या दगडाचं सुद्धा काय झालं होतं. मग गडे वार्ता सगळ्या गावात पसरली आणि ज्यानं दगड दिला होता बोळा बाबडा बघून वस्त्र हरण केलं होतं, तो म्हणला आता ह्याचं पैसे देऊ कारण तो सोन्याचा दगड आहे. मग त्या नामदेव महाराजाकडे जातात, पैसे देतात आणि तो दगड घेऊन त्याच्या हातात ठेवल्या काय झालं, दगड झालं. म्हणजे परमात्म्यानं अंतरंगात नामदेव महाराजाच्या भगवंताचं चिंतन अखंड असल्यामुळं देवानं संसार केला. तसं लक्ष्मीबाई असतानाही संसार सुफल होता आणि आता नसतानाही सुफल संसार लालासो पंढरीनाथ शिवे यांचा होत आहे आणि अविरत होत जावो. कारण परमार्थाची वाटचाल करणाऱ्या माग भगवान परमात्मा प्रकट असतो. कारण मनुष्य जन्मात येऊन जर मनुष्यानं जीवाचा उद्धार केला नाही आणि ही माणुसकी ओतपत भरली या घरामध्ये आणि आल्यानंतर सुनाच नव्हे तर आजूबाजूची सुद्धा लोक भरपूर रडली. कारण माणूस कसा वागतो ह्याच्यावर डिपेंड आहे. माणसाकडे भरपूर पैसा आहे हो, पण माणुसकी काय झाली, शून्य झाली. काय झाली, शून्य झाली. प्रत्येकाला डोळा आहे, पशु प्राण्याला सुद्धा डोळा आहे, मोराच्या पिसाला सुद्धा डोळा आहे, नारळाला पण डोळा आहे, पण फार कमी लोकांना माणसं दिसतात. मग बाकीचं काय दिसतं, डोळे तर आहेत, स्वार्थ आणि पैसा दिसतो. विठ्ठल जे आपण ज्यांचं पुण्यस्मरण करतो, पुण्यस्मरण का करावं, कीर्तन प्रवचन हरिकथा भजन. मी पहिलाच प्रश्न टाकला होता
तुम्ही सांगितलं नाही मग तुम्ही सांगितल्यावर मग आम्हाला कशाला तुम्ही आणता विठ्ठल विठाल 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 मला सांगा तुम्ही डॉक्टरकडे का जाता पैसा जास्त झालं म्हणून करमत नाही म्हणून हा कार्यक्रम का ठेवला पैसा लय झाला म्हणून करमत नाही म्हणून आठवण येते म्हणून कशासाठी कारण मनुष्य जन्माचं सार्थक काय तू का म्हणे जन्मा तुका म्हणे जन्म तुका म्हणे जन्म तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक तुका म्हणे जन्म तुका म्हणे जन्म तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक म्हणे जलमा तुका म्हणे जलमा तुका म्हणे जलमा आल्याचे सार्थक तुका म्हणे जलमा तुका म्हणे जलमा तुका म्हणे जलमा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखे देया विठ्ठलाची एक देखे देया अवघीच पापे अवघीच पापे अवघीच पापे गेले दिगंतरा अवघीच पापे अवघीच पापे अवघीच पापे गेले दिगंतरा आवडीच पापे आवडीच पापे आवडीच पापे गेले दिगंतरा अवघीच पापे अवघीच पापे अवघीच पापे गेले दिगंतरा कीर्तनात अभंगाकडे कीर्तनच त्या कुटुंबावर आहे बाहेर जायची गरज नाही कारण वारकरी झाल्यानंतर आमची ताकद बाहेरचं सांगायचं जमत नाही होय होय वारकरी पाहे पा पंढरी आणि त्या वस्त्र नामदेव महाराजांनी ज्या दगडावर वस्त्र म्हणजे टोपी वस्त्र दगडांना दोंड्यांना घातले होते तेथून या सुपुत्रानं लालासो पंढरी नाथ शिबे हे वारकरी आपल्या आईला पाठगोळी घेऊन किती किलोमीटर चालतात 4-5 किलोमीटर चालतात किती 4-5 किलोमीटर आणि हा 2024चा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या व्हिडिओ व्हायरल मुळे ही मृत्यूची ही घटना 7-8 दिवसानं झाल्यानंतर वारकरी असल्यामुळे हे महाराष्ट्रभर हे नव्हे भारत देशात मृत्यूची बातमी आम्ही मेलो तर कुठं फक्त 1-2 गावात कळते किती म्हणजे सुपुत्र सात्विक कारण इच्छा होती की पंढरीला दोघं जायचं पण लक्ष्मी माऊलींनी सांगितलं तुम्ही सासू बरोबर अंतकरण भक्ताचं दुसऱ्याचं भलं पाहणं सर्वांचं भलं हवं हे अंतकरण संत वाङ्मय शिकवतो आणि ज्याच्या हृदयात सुसंस्कार आहेत संतांचे विचार आहेत ह्या पृथ्वीवर तोच तरेल कारण डांबळ करून पैसा कमवून व्यभिचार करून अनेक रोग मागे येतील कारण माणूस किती सुखासाठी धडपड करतो पण सुख कुठं आहे सुख एक ताई बहुपाई संताच्या बहुपाई संताच्या बहुपाई संताच्या सुख एक ताई बहुपाई संताच्या बहुपाई संताच्या
आयुष्यातलं सुख कुठं आहे ते कुठं आहे? संतांच्या पायापाशी आहे, संतांच्या चरणापाशी आहे. म्हणजे त्यांचं पाय धुणं नवं, मग हे मस्तक ठेवलं ना की आपल्या आतमध्ये विचार आणि त्यानुसार कृती करणं. कलियुगात नामजप ही साधना सोपी सांगितली असेल तरी त्या नामजप कधी फलद्रुप्त होईल? तुम्ही विवेकानं आचरण कराल. आणि जर विवेकानं आचरण करत नसाल तर धोका घंटेचे. कारण मानवी जीवनामध्ये 3 ताप आहेत. आध्यात्मिक ताप, आधी भौतिक आणि आधी दैविक. आध्यात्मिक ताप म्हणजे या शरीरापासून जेवढे जेवढे रोग होतात ते आध्यात्मिक ताप. आधी भौतिक म्हणजे भूतापासून होणारे. आणि भूत कोण आहे? पंचमहाभूतापासून जे शरीर बनतं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. म्हणजे हे सगळीच भूत आहेत. तुम्ही आम्ही सुद्धा भूत आहे, पशु प्राणी सुद्धा भूत आहे. आणि ह्यांच्या विचारानं ह्यांनी चुकीचं काम केलं तरी एखाद्याचा बीपी वाढतोय, एखाद्याने शिवी दिली तरी हायपर टेन्शन येते. मला सांगा, मनुष्य सोडून कोणत्या पशु प्राण्यानं टेन्शन घेतले? टेन्शन. मला सांगा, हे टेन्शन येऊ नये, डोकं शांत राहावं यासाठी संत विचार, अभंग तुम्हाला प्रफुल्लित करत असतात. म्हणून देव भेटावा का देव कळावा? मला सांगा, देव भेटावा का कळावा? कळावा. हा, मग मला सांगा, 500 रुपये दाखवलं तुम्हाला, 500 रुपये कळावं का भेटावं? हा, कळावं. मग आता पैसे मी दिलं तुम्हाला 1000 रुपये, 500 रुपये आलेत, कीर्तनकार आलेत, गायक आलेत. आता गायकाला समजा 700 1000 असतील, काय असतील, बरं 700 1000 दाखवले, कळावं का भेटावत? हा, कळावं काय? कळावं काय? मी दाखवीन तुम्हाला, काहीच नाही, ओळखून नाही, कळावं. पण महत्वाचा हेतू काय आहे? भेटावं. महत्वाचा हेतू काय आहे? पैसा भेटला नाही तर तुम्हाला हे 700 800 कळालं जावा. हा, तसं चालणार आहे का व्यवहारात? कळावं. तसा देव सुद्धा कळून पाहायचा नाही. मला सांगा, कुणाच्या घरी देवघर नाही? खाणाऱ्याच्या, पिणाऱ्याच्या, अविचाराच्या, म्हणजे कसंही वागणाऱ्या, चांगलं वागणार आहे का नाही देवघर घरात? मग देव आवडत नाही अशी गोष्ट आहे का? सगळ्याला देव आवडतोय. देव कळालाय म्हणून आवडला ना. पण आतून देव भेटावा म्हणजे देवाला काय आवडतं असं वागणं ही कलियुगातली साधना आहे. विठ्ठल सासूबाई गोकुळाबाई पंढरीनाथ शिवे आणि वडील म्हणजे पतिदेवाचे वडील पंढरीनाथ झोंडी बा शिवे आणि मुलगा लक्ष्मीचं मुलं, ह्या माऊलींची मुलं 2 अर्जुन कार्तिकी आणि या लक्ष्मीचे 2 म्हणजे भाऊ शंकर आणि किरण आणि बहीण शीतल शोभा. ह्या दोन्ही कुटुंबांनी इथं संपूर्ण शक्तीनं नियोजन, आयोजन आणि हातभार, कारण कार्यच असं केलंय की विसर 2 वर्ष झाले पण आपल्या हृदयातून जात नाही. मनुष्यानं काय काम केलं पाहिजे जन्माला आल्यानंतर? आई वडिलांनी मुलाला सांभाळले ना, हाडाची चाळण केली ना आई वडिलांनी. मग आई वडिलांनी जर हाडाची चाळण केली, मग वयस्कर झाल्यानंतर आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवावं. आणि महाराष्ट्र हा संतांचा देश आहे आणि वृद्धाश्रम महाराष्ट्रात व्हावं हे दुर्दैव आहे. कारण आम्हाला चांगलं कळतंय पण वागायला जर वागायचंच नाही ठरवलं तर फायदा काय? म्हणून हाडाची चाळण. मग आपलं पहिलं कर्तव्य काय आहे मुलाचं? की आई वडिलांनी हाडाची चाळण केली लहानपणापासून आणि हाडाची चाळण केली तर वयस्करला त्यांना सोडता कामाचं नाही. त्यांची सेवा करणं हे आद्य कर्तव्य आहे. पहिलं आद्य कर्तव्य जर काय असेल मुलाचं कर्तव्य की आई वडील जिवंत असतील तर आई वडिलांची सेवा करणं. कारण पंढरपूरचा राजा
जो योग्य 28 उभा आहे तो कोणामुळे सेवेला प्रथम वारकरी संप्रदायामध्ये प्राधान्य आहे. जर तुम्ही सेवाच करत नसाल, जिथं हरिकीर्तन भजन चालतं तिथं स्वतःहून आतून तुम्ही प्रयत्न करा सेवा करण्याचं. काही मदत मिळेल, काही पैसा मिळेल हे अपेक्षाच ठेवू नका. लोक भरपूर देतात, पण माझ्या पांडुरंगाला आवडावं असं वागावं. कारण मगाशी प्रमाण दिलं, कुळी कन्या पुत्र होतीची सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. देवाला कोण आवडतं? हरिक वाटे देवा. तर कुळी कन्या पुत्र होतीचे सात्विक. सात्विक या शब्दाखाली अंडरलाईन करा. कारण सात्विक हे तुकोबारायांनी कशानं ठरवलं? कारण प्रकाराचं 3 तुकाराम महाराज म्हणे केले जन, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. आता तुम्हाला सांगतोय 3 प्रकार आहेत. आरशाचं पण 3 प्रकार सांगतो तुम्हाला. बहिर्गोल, अंतर्गोल, सपाट. तुम्ही आपली प्रतिमा त्याच्या पुढे नेली की कसं दिसतंय? वेगवेगळं दिसतंय. बर 3 पातळ पदार्थ सांगतो. पाणी पसरत, फरशी असली तर कसं पसरत? हा, खीर कशी? खीर पण पसरते. आणि मध, हे 3 पातळ पदार्थ आहे. तशा माणसाच्या सुद्धा 3 प्रकारच्या बुद्धी असतील. मग माझ्या मनानुसार, कारण मनाचं काय सांगू नाही, ज्ञानोबा माऊलीचा हरिपाठ आहे. मनोमार्गी गेला तो तेथे मुकला, मनोमार्गे गेला तेथे मुकला, मनोमार्गे गेला तो येथे मुकला. मनोमार्गे गेला तो तेथे अरे पाठीच रावला तोच धन्य. मुकला, तो मनाचं सांगायचं नाही, संतांचा आधार, संतांचं वाङ्मय धरूनच सांगायचं. मग 3 प्रकारच्या बुद्धी. एक शेण बुद्धी आहे. शेण बुद्धी माहित आहे? शेण बुद्धी, शेण म्हणजे म्हशीचं जनावरच असतं. त्याला तुम्ही काडी लावा, काडी पेटल का? किती काड्या लावल्या पेटल? तसं असं कीर्तन, प्रवचन, हरिकथा अशा किती पण होऊन द्या, आमची काडीच पेटत नाही. ही जी लोक आहेत ह्याला काय म्हणायचं? शेण बुद्धी. अंडरलाईन करा. आता दुसरे दिवस शेणाचा आपण काय करतो? गवऱ्या करतो. त्याला शिनकुट आपण म्हणतो. बर त्याला शिनकुटाला काडी लावाय किती वेळ लागतो? त्याला फुकवून परत वाच काय असतो आणून, पण त्याला काय होते? लागतं, पेट होते. बरोबर, पेटत. मग त्याला पण पेटत. मग काय लोक 2 वर्ष होईल म्हणा, 4 वर्ष, 5 वर्ष, पण आम्हाला बदल होतात. गळ्यामध्ये तुळशीची माळ घालतात, पंढरीची. हृदयात विठ्ठलाच अखंड नामस्मरण. त्याला कसलं म्हणायची बुद्धी? गौरी बुद्धी, शिनकुटी बुद्धी. आणि तिसरी बुद्धी आहे ती ज्ञानोबा माऊलीच्या हरिपाठातच येते. कापुराची वाती उजळल्या ज्योती, कापुराची वाती उजळल्या ज्योती, कापुराची वाती उजळल्या ज्योती, कापुराची वाती उजळल्या ज्योती. थाईचं समाप्ती झाली जायची, थाईचं समाप्ती झाली जायची. हरिमुखे मला, हरिमुखे मला, पुण्याची गणना कोण करी. हे सुंदर वातावरण आणि गायन सुंदर, नाहीतर कीर्तनकार डल वाटला असता तुम्हाला. म्हणून मी गायक, आपलं कसं आहे की गायन नसल्यानंतर लय रुबाब करू नये. थोडं गायला आलं तरी काकत मागरे येतात कीर्तनकाराच्या. काय कीर्तनकार मला सुद्धा नाव ठेवते, पण म्हणतो असू दे बाबा, नाही जो म्हणा. काय आता तिथे 7-7 वर्ष कष्ट करावं लागतं. अनेक गायक केलेत बाबा जगताई. ऍक्सिडेंट झाला, 3 वारकरी असंच कीर्तन करून जात होते. आणि लास्ट, पहिला आणि लास्टचा जगत नाही म्हणतात.
पण पहिला आणि दुसरा मधला मेला ऍक्सिडेंट आमचे बाबा जगदाळे वाचले. कारण तुम्हाला आवाज ऐकायचा होता त्यांचा आणि मधुर आवाज आहे. बाहेर भरपूर पैसा घेतात, माझ्या पोटी ते देतील तेवढं घेतात. कधी त्यांनी म्हणलं नाही मला एवढं दिलं तेवढं दिलं. कारण भरपूर, कारण त्यांचं चालता येत नाही, आता थोडं थोडं चालायला शिकलेत. आणि बाबूशा जाधव हे सुद्धा इंचगिरी संप्रदायातले मनीषा ताई आहे. आता गाडगे गोरख महाराज गाडगे हे चालवतात. सुभाष महाराज गाडगे गुरुवर्य यांनी भरपूर पंचक्रोशीमध्ये ज्यांनी संप्रदायाचा पताका फुलवला असे त्यांचे निष्ठावंत वारकरी आणि सुंदर असं गायक आणि आपण शब्द दिला त्यांना मी अगोदर विचारतो. कारण मी त्या संप्रदायाला अगोदर म्हणतो त्यांचे कीर्तन असेल तिथं, नसेल तर कारण कसं आहे फोर्स सगळ्याला करता येत नाही. कारण सेवा जिथं करावी, कारण सेवा खायची, कारण उपकारावर कधी अपकार करू नये. त्याला कृतज्ञता म्हणावं आणि उपकारावर उपकार करणे याला कृतज्ञता म्हणावं. माणसानं कृतज्ञता नसावं, घनता म्हणजे उपकारावर अपकार करूच नये. आणि उपकारावर जर अपकार केलं तर त्याचे गिधाड कुत्र पशु प्राणी सुद्धा मांस खात नाहीत. नवे नवे सडलेलं मांस खाणारे राक्षस सुद्धा त्या कृतज्ञ माणसाचे. म्हणून आई वडिलांची, जर आई वडिलांनी प्रत्येक मुलावर हे उपकार केलेत, किती केलेत, एवढे उपकार केलेत, आणि जर त्या आई वडिलांना लाता बुक्या शिव्या गाळ करत असाल, हिडीस पिडीस बोलत असाल, तर तुम्ही उपकारावर अपकार केला. आणि अपकार करणाऱ्या माणसाचं मांस कोण खात नाही, सडलेलं मांस खाणारे राक्षस सुद्धा खात नाही. एवढे कृतज्ञता आहे. माणसानं कृतज्ञता राहू नये, कारण उपकार केल्याची जाण असावी, त्यांची सेवा असावी. दोन शब्द प्रेमानं बोला. कारण काय लागतं, आई वडिलांना तुमचा पैसा नको, तुमचा बंगला नको, तुमची गाडी काही नको. प्रेम सुख घेई, प्रेम सुख घेई, प्रेम सुख घेई, प्रेम सुख देई, 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 प्रेम गेलं नाही, दाजी चाल घ्या, समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख घेई, प्रेम सुख घेई, प्रेम सुख घेई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. सुंदर समाज टाळ्या वाजवा. कारण कलाकार चांगले घेतल्याशिवाय, नाहीतर कलियुगात माणसं चांगली आहेत का हो? कारण दोन माणसावर कधी विश्वास ठेवू नका. एवढी जरी गोष्ट कीर्तनातून घेतली तरी मला समाधान वाटत. पहिली एक गोष्ट, नालायक पुढाऱ्यावर पहिलं कुणावर विश्वास ठेवू नका. जी पुढारी लोक आहेत ते गावात का असं ना, नाहीतर गावाच्या बाहेर असू द्या किंवा देशात असू द्या, कुणावर विश्वास ठेवायचा नाही. आणि दुसरं महाराजावर, विठ्ठल विठ्ठल, 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 विठ्ठल.
पैशाचं कर्ज किती पण असू द्या, कर्ज 0 मिनिटात ही 2 लोक गाडी होतील. गोरगरिबी खाया पिया मुबलक, पण त्यांना भलं करायचं. मला सांगा, कायदा आता किती वर्ष झालं भारत स्वतंत्र होऊन? तुम्हाला सांगा, गव्हर्नमेंट नोकरीसाठी क्रिमिनल गुन्हेगारी असणारा गव्हर्नमेंटला चालत नाही. मग पुढारी कसा काय येतोय तुरुंगातून निवडून? मला आज तागायत कळलं नाही. जे गव्हर्नमेंटच्या वरच आहे, काहीतरी कायद्यात पण बदल केले पाहिजेत वेळेत. कारण आपला देश सुजलाम सुफलाम, आपली लोकसंख्या जास्त आहे मी म्हणतो, पण एक वस्तू जरी उचलली तरी सॅटेलाइट मध्ये दिसतंय तुम्ही काय करता. आणि चित्रगुप्ता तर राईट अँड लेफ्टला आहेच. तुम्ही आता करचाल, अनेक गोरगरिबांना मारचाल, अनेकांचं लुटचाल, करोडपती उचाल, पण अंतर आत्म्याला समाधान कधी मिळवून भेटणारच नाही. कारण महाराजांचं प्रमाण आहे, अनेकांच्या कापिते माना, अनेकांच्या कापिते माना, अनेकांच्या कापिते माना, अनेकांच्या कापिते माना. निष्ठुरपणा पार नाही, 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 निष्ठुरपणा पार नाही. येथे करती उचलवरी, करती उचलवरी भोगावया, यमापुरी भोगावया, यमापुरी भोगावया, यमापुरी भोगावया, यमापुरी भोगावया, यमापुरी भोगावया. आणि असल्याच्या पाया तुम्ही पडला तर काय होईल? चरण कुणाचं पाया पडावं लोकांना कळत नाही. 2 पैसे माझं नाव होईल, मान सन्मान प्रतिष्ठासाठी जपू नका. जीवनामध्ये भलं गोरगरिबांचं करतो त्याच्या पाया पडा. कारण देव साधू संत कुठं ओळखायचा? जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, दया करणे जे पोत्रासी तेची दास आदिदासी. तुका म्हणे सांगू किती, तुका म्हणे सांगू किती, तेचे भगवंताच्या मोठे हे का रंजले गाजले त्याचे म्हणे जो आपुले. कोणी भावालो भावा देव देणे ते जावा. देव आणि साधू ओळखण्यासाठी सोपं आहे, सोपं आहे का नाही? आणि बंधू ओळखायचं असेल तर ह्याच्या विरुद्ध गोरगरिबांना पिडा घेणारा, गोरगरिबाच्या मलईवर जगणार. मग ते सरपंच का असं ना, गरीबाच्या सेवा खाते. पोटात असताना, बाळ पोटात असतानाच तिला डांबर खड खायची सवय लागते. मग ही मोठं झालं की नेत्याच्या गप्पा, नेता होते, नेत्या बरोबर राहून राहून परत ते डांबर खडी खाते. मग काय, ज्या पोटात तुम्ही असताना संस्कार घडवलं पाहिजेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यावेळी घडवलं, मा जिजाऊन ज्यावेळी संस्कार महत्वाचे होते. अत्याचार असं बघवत नव्हतं, पाहवत नव्हतं. आणि म्हणून टोहाळे लागले त्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचं, घोड्यावर सौर होण्याचं. म्हणून आम्हा तुम्हाला जाणता राजा सर्वांचं भलं व्हावं, किंवा सर्वांना स्वातंत्र्य ज्याच्यामुळे आम्हा तुम्हाला मिळालं ते छत्रपती शिवाजी महाराज कुणाच्या पुण्याईमुळे मिळालं? माझी जाऊने जिजाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने जिजाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने दिला में शिवाजी राजा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जर आपल्याला काय दिलं असेल तर काय दिलं? स्वातंत्र्य दिलं. आणि हे श्रेय सगळं कोणाला जातं? राजमाता जिजाऊला. म्हणून आजच्या सेवेसाठी घेतलेल्या अभंगाचं पहिलं चरण सुद्धा सांगते की मुलाचं हित कोण पाहत तर संस्कार डेव्हलप करण्यासाठी मुलाचं हित ही कोण पाहते? माऊली पाहते. ते अभंगाचं प्रश्न. लेकराचे हित, 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 लेकराचे हित. पहिल्या चरणामध्ये आताशी प्रवेश केला. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐशा कळवळाच्या जाती करीला भावीन प्रीती. राहिले आपले 10 मिनिटं. 10 मिनिटात थोड्यामध्ये सगळं सारांश. कारण आपल्याकडे होता, कारण पाऊस आला बरोबर चालू करायच्या टाइमात आम्ही म्हणलो पावसामुळे आत घ्यावं, पण आजीचा माझं काय हट्ट, मी म्हटलं बाहेर, पण मी म्हणलं आता कसं नाराज कोणाला करायचं. पण आजीच्या म्हणण्याने ह्यांनी पण आपलं शरणागत घेतली आणि हा कार्यक्रम बाहेर सुंदर असा. आणि ह्यासाठी शोभा ज्यांनी आणली हे 2 सोपदार, कारण सहज बोललो त्यांना द्या नाहीतर देऊ नका, पण समाधान असतात आपल्या बरोबर काय कीर्तन सेवेला असतात त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या. आणि हे टाळकरी सुद्धा बरं का, आजकाल गावात टाळकरी भेटत नाही. आम्हाला काय काय गावात 3-4 असतात, टाळाचा आवाज येणार ना की कीर्तनकार पडते. म्हणून या टाळकरी सगळे भजन मंडळ आणि ह्या लेडीज लाजतो ना बरं का टाळ. कारण लाजू नका हो, संसार करताना लाजायचं नाही का? लाजायचं संसार करताना, पण परमार्थ करताना लाजू नये. आणि विनयकरी बघा, सुंदर असं विनयकरी, पण पट्टा परत कसू नयेत. कारण संसार करीत असताना हे का बांधतात टाइमपास म्हणून का? संसार करताना काही बिचारी जास्त कामं आली, जास्त स्वयंपाक करायच्या, लोड करायच्या, तर कमरेला काय करते कसते. आणि तसा परमार्थ सुद्धा कसून करावा. आणि कसून करायचा म्हणजे त्याला काय आवडतं ते विनोद करू. एक सांगू तुम्हाला, आपलं जाता जाता वेळ नाही तर भरपूर विनोद होता आपल्याकडे. कारण मला सांगा, देवाला आपण आवडावं का देव आपल्याला आवडावा? हा बरं, तसं समजत नसेल तुम्हाला, बायको आपल्याला आवडावी का बायकोला आपण आवडावं? एक जर असाच बहादर होता ले बायकोचा प्रेमाचा, आणि बायको शिवाय त्याला करमतच नव्हतं बरं का. वाईट दुःख वाटेल आमच्या माऊलींना, कारण पत्नी विरह सण मदाला सासुदा, मदाला सासू अख्ख्या ज्ञानेश्वरी मध्ये मला भरपूर होतं, श्रावण बाळ होता, मदाला सा होती. पण आपण मदाला साचं एक प्रमाण घेऊया, कारण अख्ख्या ज्ञानेश्वरी मध्ये माऊलीने अख्ख्या ज्ञानेश्वरी मध्ये कुणाचंही
वर्णन केलं नाही, पण एका स्त्रीचं, कारण स्त्रीचं कौतुक केलंय किंवा स्त्रीनं आपल्या बाळाला उपदेश केलाय आणि त्या उपदेशातून दिव्य ब्रह्मत्व त्यांनी प्रगट केले त्या, आणि ते अभंग म्हणा एकदा मस्त आहे. हा देह ना जीवात मळमूत्राचा बांधा, हा देह ना जीवात मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले कृमिकीटकाचा सदा, चर्म घातले चर्म कीटकाचा बांधा, रव रव दुर्गती अमंगळ तिचा बांधा, रव रव दुर्गती अमंगळाचा बांधा, मारेच्या हरिहराला सुख पाजाई गोविंदा, पर्यंत मदालाचा सोंग जोरे बाळा, पर्यंत मदालाचा सोंग जोरे बाळा, परियेते मदनाचा सोंग जोरे बाळा, पर्यंत मदालाचा सोंग जोरे बाळा. मदालासा या अभंगाद्वारे ज्ञानोबा माऊलींनी मदालासाचं वर्णन केलं आणि ब्रह्मत्व तुम्हा आम्हाला प्रगट करताय, त्या बाळाला उपदेश करताय. 3 मुलं जन्माला आली आणि ऋतुध्वज मदालासाचं पतिदेव, नाव तिने ठेवले विक्रांत, सुभाऊ आणि तिसरं शत्रुजित, हे अशी 3 नावं ठेवली. आणि नावं तिने ठेवली त्यावेळी नावं ठेवताना मदालासा हसायची, स्मितहास्य करायची, आणि हा पाळण्यात असताना हा मदालासाचा उपदेश चालू असायचा. संस्कार मदालासाचं तिन्ही तारण्यात आलं. राज्य वैभव असताना सुद्धा तिन्ही मुलं वैराग्य निर्माण झालं, निघून गेलं. 4था मुलगा झाला. स्मित हास्य मदालासानं केलं. पाहिलं कुणी? ऋतुध्वज पतिदेवानं पाहिलं आणि विचारलं, का हसले? आता तू नाव ठेव. आक्रांत ठेवलं. ती तिन्ही मुलं का हसत होती? तर तिन्ही मुलं विषयानुसार नावं ठेवली होती, पण विषयाच्या विरुद्ध विसंगत ती मुलं होती. वैराग्य निर्माण झालं, राहिली नाही ती. 4था आपल्या जवळ राहावं सांगितलं. तू ही मुलं माझ्या जवळ राहून दे, तू काय उपदेश करू नकोस, पण अंतिम कल्याण करण्यासाठी एक चिठ्ठी दिली. आणि ज्यावेळी संकट नैराश्य जीवन होईल, वैताग येईल, त्यावेळी ह्या चिठ्ठीचा वापर कर. त्या ऋतुध्वजानं सुद्धा त्याचा वापर केला आणि त्या शेवटच्या मुलानेही आणि उद्धारून गेले. त्याच्यामध्ये मंत्र आहे बघा, महाराज चांगली चांगली कमवतात, त्या गुपित मंत्र आहे याच्यात, आणि या मंत्रावर चाललंय सगळं. पण तुकोबाराया उघडा मंत्र देतात. रामकृष्ण हा उघडा मंत्र झाला, रामकृष्ण म्हणा, रामकृष्ण हरी 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 म्हणा. उघडा मंत्र झाला, रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. मंत्र झाला,
तर साधना आहे नाम जपाची. काय काय माळ जपतात, संत संग करतात, पण सुन संग पटत, शेजारच्या संग पटत, त्या सत्संगाला काडीच लावायचं राहिले. जर तिथं जाऊन तुमच्यात जर बदलच होत नसेल, आमूलाग्र बदल झाला पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला आणि पंढरीच्या पांडुरंगाचं विठ्ठलाचं अखंड चिंतन करा. कारण काय करावी साधने फळ घ्यायची येणे, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. तुम्ही वारकरी झाला, तुम्ही मनुष्य जन्मात येऊन संतांचा अभंग जर कर्म ठरवलं तर तुमचं मानवी जीवनात आल्याचं सार्थक होत. तुम्ही आम्ही इथं का आलाव? कारण ह्या लक्ष्मीविषयी कळवळा. कारण कळवळा म्हणजे काय, तुम्हाला आता अभंगाकडे थोडं थोडं सुशात कशात सांगतो. कळवळा म्हणजे काय, दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर पोटात कळ निर्माण होते, त्याला कळवळा म्हणायचं. कळवळा म्हणजे काय, सर्वांचं भलं व्हावं. हे आमचं करण लेकरासाठी कोणाचं असतं? आईचं असतं लेकरासाठी, पण स्वतःच्या लेकरासाठी असतं. का लेकरासाठी असतं विचार केला का थोडा? कारण माझाच अंश आहे, माझा अंश आहे म्हणून लेकराची ती काळजी करते. म्हणून लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईच्या कळवळाच्या जाती करी लाभावी न प्रीती. लाभ म्हणजे हित कीर्तनकार परमात्म्यासाठी जर कीर्तन करत असेल तर हितल्या पाकिटासाठी कीर्तनकाराचा प्रकार मी घेत नाही, नाहीतर फुलं जातील एक वर. त्यामुळं हिथं येणारा कीर्तनकारानं 500 देऊ 200 देऊ, नाहीतर पाकिटात 0 देऊ, तिला त्याच्यात समाधान राहत. कारण तू देवासाठी भजन करतो का दाखवण्यासाठी करतो हा फार फरक आहे. आणि देवासाठी करावं माणसं. आतापर्यंत खाल्लं पिल्लं असेल आयुष्यात, भरपूर माझ्या बिज्या केल्या असेल, चुकीचे कर्म केले असतील, तुकाराम महाराज तुम्हाला जामीन आहे तिथून पुढं तरी, तिथून पुढं तरी मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. मागे पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. आहे तुका, आहे तुका. सुंदर असं बरं का. आणि ज्यांनी आणखीन शोभा आली बरं का, एखाद्याचं नाव राहिलं तर हे होतं पेटी वाजत कुठून आले तो ह्याच गावचे नाही नाही नाराज नाही तो, निरपेक्ष निस्वार्थ आहेत, पण आमच्याकडून राहिलं तर परत वाजवतो बरोबर. आणि किती वाजत सुंदर असं वाजवतात बरं का. त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या होत्या. आणि मृदंग वादक आमचे मित्र आहेत, ते रागवत नाहीत, कधी हाकेला येतात. नाव घेतलं नाही घेतलं, पण रत्न कसे आहेत सांगा 2 मिनिटं. आपले गोरख जाधव कसे रत्न आहेत का आपल्या मान तालुक्यातील पहिला मृदंग विशारद, म्हणजे मृदंगातली डिग्री पदवीधर ज्याला म्हणतो आपण, मान तालुक्यातला पहिला विद्यार्थी म्हणजे आमचे लहान भाऊ गोरखजी महाराज जाधव. आणि ह्या कलाकार त्यांचे हे वडील गाव कोळेवाडी यांचे चिरंजीव. आणि टाळकर यांचं पण, दिनेकर यांचं पण. आणि ज्याच्यामुळे शोभा आहे खरी म्हणजे, कीर्तनकार किती चांगला असून द्या, पण तुम्ही जर नसाल तर त्या कीर्तनकाराला किंमत, जसं माणूस की नसल्यावर किंमत शून्य, तसं कीर्तन. आणि सगळ्यात मोठं स्त्रिय जेवढं कौतुक करायचं हे श्रोते वर्गाचं आहे, त्यासाठी टाळ्या माझ्या सकट तुमच्यासाठी. आणि सुंदर, कारण खेळ मेळ मेळविला हा खेळ एकल्याचा नो, म्हणून मेळ मेळविला. कारण वारकरी संप्रदायामध्ये विचाराला प्राधान्य आहे. आणि विचाराला प्राधान्य जरी असलं तरी विचारापेक्षा कृतीला प्राधान्य जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये नम्रता लीनता असली पाहिजे. जर नम्रता लीनता नसेल, फुगीरपणा असेल, तू कितीही लाख रुपये जरी घेत असेल कीर्तनाला तरी अर्थ काही राहत नाही. चिंता नम्रता पाहिजे. ऐशा कळवळाच्या जाती करी लाभावी न प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हित आहे. कारण 9 महिने 9 दिवस, कारण एक सेकंदाला एकदा गर्भ,
भाजलं. गर्भ तयार होतो पण त्याला कान नाक डोळं बरं दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन देणे. पण त्याला श्वास तरी कोणी दिला बर विज्ञानानं इतकी क्रांती केली पण बाळामध्ये जीवात्मा कुठून येतो बरं कुठून येतो अजून तागायत शोध लागलेला नाही. बरं माणूस गेल्यानंतर जीवात्मा कुठे जातो सेवा करणं हे पहिलं आद्य कर्तव्य झालं. माणूस जीवनामध्ये मनुष्य गेल्यानंतर त्यांचं स्मरण होणं आठवण होणं हे आपलं दुसरं आद्य कर्तव्य. म्हणून पतिदेवांच्या एवढी लक्ष्मी अंतःकरणामध्ये भरली की तिचा विसर मरेपर्यंत होणार नाही. एकदा आपल्याला आवडलं ते काही करा मरेपर्यंत किती सुंदर असू दे ऐश्वर्या तिच्यावर मन जात का कारण मला आवडलं. एकदा आवडलं का नाही ते आपलंच होतं आणि आपल्याला कोण आवडावं तर आपल्याला पांडुरंग. कारण मी तुमचा मी काय म्हणजे लेकराचं हित का पाहते कारण तिचा अंश आहे. तसं संत महात्मे तुम्हा आम्हाला सांगतात संत महात्मे वैकुंठातून येऊन तुम्हा आम्हाला उद्धार करण्यासाठी सांगतात की ही सगळी पशु प्राणी तुम्ही आम्ही सगळी कुणाची अंश आहेत परमात्म्याचा अंश आहे. म्हणून तुम्ही या पांडुरंगाला आई म्हणा. आई कुणाला म्हणा आई म्हटल्यानंतर ते तुमचं कल्याण करणारच आणि त्यासाठी संत महात्मे म्हणतात तुम्ही पांडुरंगाला आई म्हणा. हाच अभंगाचा शेवटचा. तुका म्हणे माझे 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 संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळाचे ऐसे कळवळाचे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळाच्या जाती ऐशी कळवळाच्या जाती खरी भावेन प्रियते भावेन प्रीते भावेन प्रीते हरिये भावेन प्रीती मेवणे आहेत बरं का माझे मामाचे चिरंजीव. हा
आता त्यांच्या गायनाला महाराष्ट्रात तोड नाही. आता मज पामर आहे काय थोर पण मेहण्याची किंमत मेहण्यानं ठेवावी. करी लाभावीन 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 प्रीती लाभावीन करी लाभावीन लाभावीन आजच्या सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या शेवटच्या चरणात संत तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संता ओझे. मग आई तुकाराम महाराज म्हणतात कुणाला? पांडुरंग परमात्म्याला. तुकाराम महाराज स्वतः संत आहेत, पण संतांच्या माध्यमातून संतांच्या विचाराच्या आचरणातून आपण देवापर्यंत पोहोचतो. त्या आईपर्यंत आपल्याला पोहोचायचे तर आम्ही तुम्ही प्रेमानं भजन केलं पाहिजे. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, जय जय तुकार कुमार, विठोबा रखुमाई. जय जय तुकार कुमार, जय तुकार कुमाई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई. अभंगाचा अर्थ असाच असेल
असं नाही. आणि अभंगाचा भरपूर अर्थ राहिला बरं का. हित, हित म्हणजे आई काय करते, मुलाचं हित पाहते. हित म्हणजे काय, एखाद्या मुलाला जर कडू औषध आपण देतो, बरं हित असतं. हित म्हणजे एखादा आजारी पडला तर त्याला डॉक्टर कडून काय औषध घेतल्यानंतर, जर हट्टानं मुलगा जर आईला गोड पदार्थ मागत असेल तर आई देत नाही. का देत नाही, औषध कडू देते. का देते, तर त्याचं हित आहे. हित आणि सुख. सुख काय, सुख हा विठ्ठलाला आई म्हटलं की तुम्हाला जीवनातील मनुष्य जीवनात जे सुखासाठी धडपडत असतात ते सुख तुमच्यापाशी आपोआप येतं. कळवळाच्या जाती, जाती जात नाही, जी जात नाही ती जात काय. आणि ती जात भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जायला पाहिजे होती, पण अजून तागायत गेली नाही. कारण तुमच्यात भांडणं लावली जातात. मला सांगा, पंढरीची वारी 13व्या शतकात सांगते की सकळाशी येते हया अधिकार. जात पात न पाहता सगळे संत, पण प्रत्येक संत वाटून घेतला जातो. पण सगळे संत सगळे संतांनी जाती वाटून घेतले नाही, त्या एकत्र येऊन का लागल्या. कारण संतांचे विचार हे जगण्यासाठी, बाटण्यासाठी, वाटवण्यासाठी नाही. त्यामुळे संत विचार अभंगरूपी कार्य करा. जात म्हणजे काय, मला सांगा. अग्नीची जात काय, चालणं. काय चालणं, काही येऊन त्याच्यात चाललं जात. आणि साखरेची जात काय, तसा संतांची जात काय, स्वभाव. काय स्वभाव. आम्ही तुम्ही इथं प्रेमापोटे आलो, कारण लक्ष्मीबाई किंवा लक्ष्मीबाईचं पती यांच्याविषयी काहीतरी स्वभाव तुम्ही पाहिला आणि स्वभावाच्या प्रेमापोटी इथं तुम्ही आला. कारण स्वभावावरनं संतांची जात करते. आणि स्वभाव संतांचा काय की संत काय समजतात की सर्व जीव हे परमात्म्याचे अंश आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, दुखा म्हणे माझे तुम्हा संता ओझे. ओझे हा अभंगाचा सरळ साधा आपला थोडक्यात अर्थ तुम्हाला सांगितलाय वेळ भेटल्यानंतर. कारण धर्म कार्य छत्रपती संभाजी महाराज राहिला. कारण आता आपला कायदा धर्म स्वातंत्र्याचा झाला 31 जुलैला. धर्म स्वातंत्र्य. तुम्हाला 30 आर्टिकल माहित नव्हतं. कायदा भयानक केलं होतं. तुम्ही आपलं तुमच्यात भांडाय, भावाभावात भांडताय, जाती भांडताय. कारण हिंदू धर्मावर मला सांगा, ज्यांना आपलं शरीर वेचलं हिंदू धर्मासाठी, त्या संभाजी महाराजांची आठवण आपण काढत नाही. त्या संभाजी महाराज नुसती आठवण जे करून चालत नाही, कायदा बनलं पाहिजे. चुकीच्या कायद्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर पाटलाने एका स्त्रीची छेड काढली, चौरक केलं, कायदा कडक पाहिजे, नाहीतर अतिरेक वाढेल. आणि धर्म स्वातंत्र्याचा कायदा आम्हाला तुम्हाला मिळाला, हे महाराष्ट्राचं गौरव आहे. आणि लव जिहादवर सुद्धा. आणि आईचं जो धर्म असेल तो धर्म त्या मुलाला मिळेल. किती म्हणजे कायद्यात किती. आणि त्याशिवाय कायदा केल्याशिवाय नाही, आम्ही तुम्ही बडबडून नाही चालत. कसं का असं ना, पण हिंदू धर्मा बरोबर असेल तर आम्ही सुद्धा हिंदू धर्माला राहिलं पाहिजे. महागाई, चटका, गुटखा खाया, तंबाखू खायला नको तिथं पैसा खर्च करायला तुमच्याकडे पैसा आहे. महागाई दिवसांदिवस वाढत जाणार आहे. कारण आपण सत्कर्म, कारण ह्या पुण्य काय आहे तर सत्कर्म आहे. आणि हे पुण्य ह्या कुटुंबाला आजची झालेली सेवा ह्या लक्ष्मीबाईच्या आणि निष्ठावंत वारकरी असणारे लालासू पंढरी शिवे यांच्या चरणी आणि भगवंताच्या हनुमंतरायाच्या चरणी मी समर्पित करतो. आणि झालेल्या सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. जय 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 विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिले करू वेणे बापुरी उत्तरी. महाराज तुम्ही हा नाही विचार
कर्मे आपला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पायापैकी करा करा क्षमा अपराध फुलं भेटली का सर्वांना? घरातली माणसं जरा फोटोच्या जवळ या. आजी या पुढे. सर्वांना फुलं भेटली का? त्यांची मुलं मालक आपतेष्ट या. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठात त्रिरंग बोलावी. वैकुंठात त्रिरंग बोलावी. वैकुंठात त्रिरंग बोलावी. अंतकाळी विठो आमाची पावला. अंतकाळी विठो आम्हाची पावला. अंतकाळी विठो आमाची पावला. अंतकाळी विठो आम्हाची पावला. कुणी सैत झाला गुप्त तुका. कुडी सैत झाला गुप्त झाला गुप्त वारवेळ झाला उभा पांडुरंग. वारवेळ झाला उभा पांडुरंग. वारवेळ झाला उभा पांडुरंग. वारवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठात रंग बोलावे तो. वैकुंठात त्रिरंग बोलावी तो. वैकुंठात त्रिरंग बोलावी. पुंडरी वरदा हरिविठ्ठल श्री श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम. आरती मालकाने घ्यायच्या मुलानं झाले समाधान तुमचे धरेले चरणात. वाडिकोपणे ते सापड आता उठाविषय मनाई नाही नारायण. तुका म्हणे भोग गेला निवारला. आता उठाविषय मनाई नाही नारायण. आज करून आरती आता वाळो पती. आज पुरणे नवस धन्य काळ हा दिवस. पावत कळा पुण्यवंत तुम्ही. पुरणे नवस धन्य काळ हा दिवस. येथे तुका वाहे काळी होता संधी जगभर. आज पुरणे नवस धन्य काळ हा दिवस. प्रेमच प्रेम आरती गोविंदा देव आरती. धन्य धन्यते लोचन नित्य करते अवलोकन. प्रौढाने मुग्धाव आरती परमाना. धन्य धन्यते लोचन नित्य करते अवलोकन. मनी केशवाचे निघुने राहील धन्य धन्यते लोचन नित्य करते अवलोकन. आरती ज्ञान राजा महाकैवत तेजा वेदना माझा आरती ज्ञान राजा. तो परिधान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग. नाव ठेवली जाणी आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा शेवटी साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा. बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दन. चरणी मस्तक देवने आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा शेवटी साधू संत मनोवेदना माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा. राघवी सागरात पाषाण तारिले कौतुक तुझे. अभंग रचले आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा. तुझा सुरेशे ब्रह्म तुझाचे आले गुरुजनाने चरणी मस्तक ठेवले. स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती. पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा. घालील टांगण वरील चरण. मागणे सेक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा.
या संताची नरवी हेची मज दे आणि तुझे काय तुका म्हणे आता उधार तू होई मज ठेवी पाय संताची या संताची नरवी हेची मज दे आणि तुझे काय मागू दे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकाराम कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज हरे हरे छत्रपती शिवाजी महाराज की एकटं जाऊ द्या ना